एकादशी निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा केली जाते। मात्र यंदा 2 उपमुख्यमंत्री कार्यरत असल्यामुळे मंदिर समितीपुढे कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी बोलवायचं असा पेच निर्माण झालाय। दरम्यान विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते करावी अशी मागणी जामखेड तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे मंदिर समिती आणि सरकारकडे केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार बच्चू कडूंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून जरांगेंना भेटण्यासाठी आलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान शासनाच्या शिष्टमंडळानं जरांगेंची लवकरात लवकर भेट घेतली पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले। तर शिष्टमंडळ भेटलं नाही तरी समितीचं काम सुरू आहे, कामाचं वेळापत्रक दिलं पाहिजे अशी भूमिका बच्चू कडूंनी मांडली। असं काही नाही, आम्ही आपुलकीच्या भावनानं आलो आहे। पुण्याची माझी तारीख होती, जाता जाता आपण भेटून गेलो पाहिजे। तब्येतीची विचारणा करून बाकीचे काय कशा पद्धतीने समोर प्लॅनिंग असेल। आता आम्ही शब्द दिला, आम्ही त्या आंदोलनात म्हणजे त्यामध्ये होते, तेवढी काळजी तर घेतली पाहिजे ना आपण। माझं काय म्हणणं आहे सरकारला, तर तुम्ही दिलेल्या शब्दानुसार काय कारवाई करायची आहे, कशाबद्दल तुमचं प्लॅनिंग आहे, टाइम बॉम्ब कार्यक्रम दिला पाहिजे। आणि आता 5-6 दिवस जर झाले असेल तर त्या 5-6 दिवसात तुम्ही काय काम केलं ते सांगितलं पाहिजे ना। काय होतं का आखरी विश्वासार्हता केव्हा असतं का जेव्हा आपण ज्या पद्धतीनं शब्द दिला त्याच्यावर आपण काही काम करतो। जळगावातल्या तहसील कार्यालयामध्ये कुणबी जातीच्या नोंदी शोधण्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलंय। या कार्यालयात 1948 पूर्वीचे रेकॉर्ड तर 1948 ते 1968 दरम्यानचे अभिलेख तपासण्यात येत असून कुणबी जातीच्या नोंदी तपासण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। आतापर्यंतच्या 1 लाखाहून जास्त अभिलेखांची तपासणी करण्यात आली असून यात 3000पेक्षा जास्त कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या असल्याची माहिती तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली। आपल्याकडे 1967 पूर्वीचं जन्ममृत्यूच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्या आपण युद्ध पातळीवर सर्वप्रथम तपासून घेतोय आणि त्या नोंदींची तपासणी अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्यानंतर आपण 7-12 कडईपत्रक अशा प्रकारचे अभिलेख पण तपासणी करणार आहोत, ज्याच्यावर जातीची नोंद असते आणि शक्यतोवर आज संध्याकाळपर्यंत हे अभिलेख तपासणी पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तथापि जर नाही पूर्ण झालं तर उद्या मात्र आम्ही 100% ते काम पूर्ण करणार आहोत। महाराष्ट्राला जातीपातीमध्ये अडकवून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विभागणी केली जात असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं, तर दीपक केसरकरांनी राऊतांच्या आरोपांना उडवून लावलं। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा नेते आणि ओबीसी नेते आमने सामने आले। मराठा समाज बांधवांच्या पाठोपाठ आता ओबीसीही त्यांच्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लागलेत। त्यामुळे राज्यात नव्या संघर्षाची भीती निर्माण झाली आहे। हाच मुद्दा हाती घेऊन संजय राऊतांनी हल्लाबोल केलाय। मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद निर्माण करून महाराष्ट्राला तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। हा महाराष्ट्र जातीपातीमध्ये तोडण्याचा फाडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याला यश मिळते। याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर, दुर्बळ आणि अस्थिर सरकार बसले। राज्य सरकार आरक्षणासाठी गंभीर असून कुणाचंही आरक्षण हिरावलं जाणार नाही असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलंय। सरकारचं हे धोरण आहे की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हा कायदेशीर मुद्दा आहे आणि ते टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे। कायदा तर सरकारने केलेलाच आहे, जो सुप्रीम कोर्टामध्ये रद्द करण्यात आला तो पुन्हा एकदा त्या ठिकाणी टिकला पाहिजे। या दृष्टीने सरकार कटिबद्ध आहे आणि त्या मुदतीमध्ये ते करेल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी बांधवांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अशा परिस्थितीत आपल्यात वाद होऊन त्याचा गैरफायदा घेऊन कुणीही राज्याचे तुकडे करणार नाही याचं भान सगळ्यांनीच ठेवणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
आता पुढची बातमी आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झालंय. शिंदेंच्या सेनेकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी अंतिम मानली जाते, तर महाविकास आघाडीकडून गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी देखील तयारी सुरू केली आहे. पण आता दोघात तिसरा असं म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जालंधर पाटील यांना रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळतंय. तर या तिरंगी लढतीमुळे महाविकास आघाडीची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात लोकसभेच्या तयारीला वेग. महायुती मविया लढतीत स्वाभिमानीची उडी. तिरंगी लढतीमुळे कोल्हापुरात चुरस वाढणार. स्वाभिमानी महाविकास आघाडीची कोंडी करणार. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येते तसा तयारीला देखील वेग आलाय. आता कोल्हापुरात लोकसभेत देखील उमेदवारांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात महायुती विरोधात इंडिया आघाडी अशी लढत होण्याची शक्यता असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे इंडिया आघाडीपूर्वी महाविकास आघाडीत असलेले राजू शेट्टी लोकसभेला महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता आहे. इंडिया असो की महायुती, दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा सूर शेट्टींनी 22व्या ऊस परिषदेत देखील आळवला. त्यानंतर आता स्वाभिमानीनं हातकणंगलेसह कोल्हापूर लोकसभा देखील लढवण्याचं जाहीर केलंय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या बरोबरीनं कोल्हापूरची जागा तेवढ्याच ताकदीनं लढवून जिंकण्याचा निर्धार या सभेमध्ये घेतला गेला. त्या बरोबरीनं कोल्हापूर विभागातल्या 10च्या 10 विधानसभा निवडणुकामध्ये सुद्धा स्वाभिमानीचे मावळे आम्ही उभा करू. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रणांगणामध्ये लढणारे हे मावळे सभागृहामध्ये कसे लढतात हे महाराष्ट्रातल्या आम जनतेनं एकदा बघावंच. खरं तर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप निश्चित झालं नाही. पण त्याआधीच स्वाभिमानीनं लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा करत महाविकास आघाडीला कात्रीत पकडलंय. दुसरीकडे महाविकास आघाडीनं देखील गोकुळचे संचालक चेतन नरके यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या. नरके यांनी देखील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी जुळवून घेत मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. स्वाभिमानीच्या भूमिकेवर मात्र नरकेंनी जास्त बोलणं टाळलंय. मला वाटतं ही लोकशाहीची एक पद्धत आहे की प्रत्येकाला ज्याच्या पद्धतीनं त्याच्यामध्ये काम करायचं आहे किंवा उमेदवारी करायची आहे. तर मला वाटतं याच्यामध्ये त्यांचं स्वागतच आहे. मला वाटतं स्वाभिमानीच्या माध्यमातून जालंधर पाटील साहेब असू देत किंवा राजेश शेट्टी साहेब असू देत, त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि मला त्यांचे घरोब्याचे माझे संबंध तर आहेतच. त्यामुळे या लोकशाही पद्धतीनं कोणीही त्याच्यामध्ये भाग घेणार असेल तर त्याचं माझं स्वागतच असेल. एकूणच कोल्हापूर लोकसभेत दुरंगी लढत होईल अशी शक्यता असताना स्वाभिमानीच्या एंट्रीनं ट्विस्ट निर्माण झालाय. स्वाभिमानीला या मतदारसंघात विजयापर्यंत पोहोचता येईल का हे सांगणं अवघड आहे. पण स्वाभिमानीचं मतदारसंघातील उपद्रव मूल्य देखील दोन्ही आघाड्यांना टाळण्यासारखं नाहीये. त्यामुळे स्वाभिमानीचा स्वबळाचा स्वाभिमान कुणाला ठेच पोहोचवणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.